या सगळ्या गोंधळातच सरकारनं सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या, तर सरकारचा निषेध करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला। विधान परिषदेतही नोटबंदीच्या मुद्द्याचे पडसाद उमटले। या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत केली, मात्र तीही फेटाळण्यात आली। दरम्यान नोटबंदीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय सामान्य आणि कष्टकरी यांच्यासाठी मारक असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। तर नोटबंदी आणि सहकारी बँकांवरच्या निर्बंधांमुळे सामान्यांची ससेहोलपट होत असल्याचं सांगत नारायण राणेंनी सरकारवर टीकेची तोफ डागली। आज 125 कोटी जनतेला तुम्ही सबंध लाईनीत उभा केलाय आणि काय सांगताय की देश बदलतोय। कदाचित देश बदलला नाही सभापती महोदय, पण आज ज्या शेतकरी शेतमजुराचं ज्याचं सभापती महोदय पोट या हातावर आहे, त्याचं रोज 1000 रुपये कमवल्यानंतर त्याच्या घरातली चूल पिटते, त्याच्या घरातल्या त्या चुलीवर परिणाम झालाय, त्याच्या पोटावर परिणाम झालाय। आज सांगावं शेतमजुराला एका शेतकऱ्याने पेमेंट कसं करावं हे सरकारने सांगण्याची गरज आहे सभापती महोदय। आज खुरपायला ज्या शेतामध्ये माल मावल्या मजुरीला येतात, त्या मजुरीला काय कॅशलेस स्वॅप कार्ड करून आम्ही पेमेंट द्यायचं? जे गवंडी कामगार या ठिकाणी अनेक हजारो लाखो या राज्यात आहेत, जे रोज या ठिकाणी बिल्डिंगचं काम करतात, त्यांना सुद्धा पेमेंट कॅशने दिलं जातं आठवड्याच्या आठवड्याला। आता काय त्या गवंडीकडे स्वॅप मशीन ठेवायचं, पेटीएमचं त्या ठिकाणी अकाउंट ठेवायचं, यांना कसे पैसे द्यायचे सभापती महोदय? आज तो व्यक्ती मरतोय। 1 महिना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितला, निर्णय सहन केला सभापती महोदय, पण या निर्णयामुळे 20,000 कोटी रुपयाचं या राज्यातल्या शेतकऱ्याचं, शेतमजुरांचं आणि व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। इथे तर आता नगरपालिकेचे 127 निकाल आले। येताना मला काय बॅनर दिसले अभिनंदनाची, आम्ही अभिनंदन करतो, चांगलं यश मिळालं, चांगलं। नंबर 1 भाजप, महाराष्ट्रात गुन्ह्यात नंबर 1, अभिनंदन करायला पाहिजे। आज हवालदिल आमचा शेतकरी झाला, देशातील सर्व शेतकऱ्यांमध्ये हवालदिल महाराष्ट्राचा शेतकरी झाला, याचं पण अभिनंदन करा पाहिजे। कुठे प्रगती, कुठे अच्छे दिन, कुठे महागाई कमी? मला तर वाटतं हे सगळे प्रमुख विषय लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी, बगल देण्यासाठी हा 500,000चा फॉर्म्युला आणला आणि आज राज्य आणि देश अस्वस्थ, लोक चिंताग्रस्त झालेत, उद्या काय होईल। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत। अमित, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात सुरुवातीला गोंधळ होता। या सगळ्या गदारोळामध्येच कामकाजाला सुरुवात झाली आणि एकूणच हे अधिवेशन वादळी ठरणार हे आजच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीवरून दिसतंय। खरं तर विरोधी पक्षांकडे अनेक मुद्दे आहेत, अनेक विविध प्रकारचे बाण आहेत, ज्यामुळे सत्ताधारी पक्ष घायल होऊ शकतो। मग ते आदिवासींचा मुद्दा असेल, आदिवासींच्या कुपोषणाचा मुद्दा असेल, नंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था असेल, बुलढाण्यातील प्रकरण असेल, त्याची झलक आजच बघायला मिळाली। नोटबंदीचा विषय आज विरोधी पक्षांनी काढला आणि राणेंनी ज्या प्रकारे भाषण केलं आणि ज्या प्रकारे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवले, त्याच्यामुळे मुनगंटीवारांना हस्तक्षेप करत राणे यांचं भाषण आटोपतं घ्यावं किंवा ते खूप भाषण करतात, ते मुद्दे मांडत नाहीयेत, अशा प्रकारचं वक्तव्य मुनगंटीवारांना अखेर करावं लागलं। त्यामुळे राणे यांच्या भाषणाने किंवा राणे कशा प्रकारे हल्ला चढवू शकतात पहिल्याच दिवशी याची झलकच आज पाहायला मिळाली आणि सत्ताधारी काही वेळ का होईना हडबडल्याचं चित्र बघायला मिळालं। थोडक्यात नोटबंदीचा विषय आज कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गाजला आणि विरोधकांनी खास करून राणेंनी जोरदार हल्ला चढवल्याचं चित्र बघायला मिळालं। आता आजच्या दिवसाचं पुढचं कामकाज सुरू होईल। या गोंधळामुळे 15 मिनिटं कामकाज तहकूबही करावं लागलं होतं। आता या पुढच्या काळामध्ये या नोटबंदीच्या विषयावर विरोधक आणखी कसं सरकारला घेरतात आणि सरकार काय उत्तर देतं आणि यामुळे विरोधकांचं समाधान होतं का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। विधानसभेपेक्षा विधान परिषदेमध्ये विरोधकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी किंवा जोरदार चर्चा होणार असं चित्र बघायला मिळणार आहे, त्याची झलक आज पाहायला मिळाली। धन्यवाद अमित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।